Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to see next topic, that is goodwill index valuation. In earlier lecture we have seen admission of partner, in that how to calculate new ratio and sacrifice ratio. If you haven't seen those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's topic, that is goodwill and its valuation. See, first of all, goodwill means what? As you know, in 11th standard itself we have seen meaning of goodwill. Goodwill is a name or fame or reputation of business, right? मग हे जे रेप्युटेशन आहे किंवा ब्रँड नेम आहे एखाद्या बिझनेसचं, ते एका दिवसात किंवा एका रात्रीत डेव्हलप होत नाही, बिल्डअप होत नाही. दॅट इज गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ पास्ट परफॉर्मन्सेस. मग आता हे परफॉर्मन्सेस जे आपण प्रिव्हियस इयर्सचे चेक करत असतो, ज्याच्यावरती गुडविल डिपेंड असतं, मग ते फॅक्टर्स कुठचे असतात? विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल टू बिल्ड अप गुडविल ऑफ बिझनेस? फर्स्ट ऑफ ऑल, पार्टनरचं हार्डवर्क. जेवढे नंबर ऑफ पार्टनर्स असतील बिझनेसमध्ये, प्रत्येक पार्टनरचं हार्डवर्क, प्रत्येक पार्टनरची इफिशियन्सी, राईट. नेक्स्ट, बिझनेस एथिक्स, देन क्वालिटी, देन ऑनेस्टी, कन्सिस्टन्सी, या सगळ्या फॅक्टर्सवरती डिपेंड असतं गुडविल. क्वालिटीशी कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. देन कन्सिस्टन्सी मीन्स वॉट? जेवढे नंबर ऑफ आपल्याकडे डिमांड्स असतील किंवा ऑर्डर्स असतील, तेवढा सप्लाय त्या कस्टमरला ऑन टाईम आपल्याला केला पाहिजे किंवा त्या बिझनेस थ्रू व्हायला पाहिजे. या सगळ्या फॅक्टर्सवरतीच गुडविल डिसाईड केलं जातं. गुडविलचं डायरेक्ट रिलेशन असतं प्रॉफिट अर्निंगशी, म्हणजेच जेवढं जास्त गुडविल असेल तेवढा जास्त प्रॉफिट असतो, राईट. मग आता कॅल्क्युलेशन ऑफ ऑर व्हॅल्युएशन ऑफ गुडविलच्या दोन बेसिक मेथड्स तुम्हाला तुमच्या 12th सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. त्या कुठच्या आहेत? फर्स्ट इज ॲव्हरेज प्रॉफिट मेथड अँड देन नेक्स्ट इज ए सुपर प्रॉफिट मेथड. त्या काय आहेत त्याचे एक्झाम्पल्स आज आपण बघणार आहोत. सो फर्स्ट मेथड फॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ॲज अ नेम इंडिकेट, ॲव्हरेज प्रॉफिट, दॅट इज आधीच्या इयर्सचा ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे आणि जो काही ॲव्हरेज प्रॉफिट येईल त्याच्यावरती बेस आपल्याला नंबर ऑफ इयर्सचं गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. खूपच इझी मेथड आहे, नीट बघायचं आहे. सी, फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन. प्रॉफिट अँड लॉस ऑफ द पास्ट 4 years आर ॲज फॉलोज. प्रॉफिट आणि लॉस दिलेला आहे. 2016 1 lakh प्रॉफिट, 2017 80,000 प्रॉफिट, 2018 40,000 लॉस, 2019 60,000 प्रॉफिट. एवढी इन्फॉर्मेशन आहे. याच्यावरतीच बेस आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट डिसाईड करायचं आहे. मग ॲव्हरेज प्रॉफिट डिसाईड करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? सी, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट बाय नंबर ऑफ इयर्स. क्लिअर? म्हणजेच टोटल प्रॉफिट किती आहे त्याला डिवाइड करायचं आहे नंबर ऑफ इयर्सने. जेवढे नंबर ऑफ इयर्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्याने डिवाइड करायचं आहे. सी, इथे जर आपण ॲडिशन केली, 1 lakh प्लस 80,000 1,80,000 मायनस 40,000, 1,80,000 मायनस 40 1,40,000, 1,40,000 प्लस 60 2 lakh रुपीज, राईट. इथे लिहायचे आहेत 2 lakh. म्हणजेच आपला टोटल प्रॉफिट किती आहे? 2 lakh रुपीज. नंबर ऑफ इयर्स किती आहेत? 1 2 3 4. 4 इयर्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणून डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 2 lakh डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 50,000. हा आपला काय आहे? ॲव्हरेज प्रॉफिट आहे. आता आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळालेला आहे, त्याच्यावरती बेस कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल करायचं आहे. सी, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल.
इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट जेवढ्या इयर्सचा आपल्याला गुडविल डिसाईड करायचं आहे किंवा कॅल्क्युलेट करायचं आहे तेवढे नंबर ऑफ इयर्स इथे लिहायचे आहेत, जेवढे दिलेले असतील तेवढे, इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस्ड. क्लिअर? हा फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला गुडविल. सी, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट जे आपलं 50,000 आलेलं आहे इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. आता नंबर ऑफ इयर्स सममध्ये दिलेले असतील किंवा तुमच्या एक्झाम्पलमध्ये दिलेले असतील की तुम्हाला 2 इयर्सचं प्रॉफिट गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे, 4 इयर्सचं करायचं आहे. जे काही नंबर ऑफ इयर्स दिलेले असतील त्याच्याने मल्टिप्लाय करायचं आहे ॲव्हरेज प्रॉफिटला. 50,000 इंटू आपण इथे आता अज्यूम करायचं आहे 3 इयर्स आहेत सपोज, जे सममध्ये दिलेले असतील ते, म्हणजेच 50,000 इंटू 3 इज इक्वल टू 1,50,000 गुडविलची अमाऊंट आहे. क्लिअर? म्हणजेच एक मेथड आपली कंप्लीट झालेली आहे, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. खूपच इझी आहे. पहिल्यांदा जेवढे नंबर ऑफ इयर्स दिलेले असतील आणि त्याच्यात ज्या काही अमाऊंट्स असतील, प्रॉफिट ॲड करायचे आहेत, लॉसेस लेस करायचे आहेत. जेवढी अमाऊंट येईल ती आहे आपली टोटल प्रॉफिटची अमाऊंट, राईट? आणि हा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, राईट? टोटल प्रॉफिट आपला किती आलेला आहे? 2 लाख रुपीज. सगळ्याची ॲडिशन आणि लॉसेस लेस केल्यानंतर 2 लाख डिवायडेड बाय 4 का केले आपण? इथे नंबर ऑफ इयर्स 4 आहेत म्हणून 4 केलेले आहेत. आन्सर आहे 50,000 रुपीज. ही आपली ॲव्हरेज प्रॉफिटची अमाऊंट मिळालेली आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं आहे तर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल ऑर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. जेवढे नंबर ऑफ इयर्स सममध्ये दिलेले असतील त्याच्याने ॲव्हरेज प्रॉफिटला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे गुडविलची. क्लिअर? नाव नेक्स्ट मेथड इज सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट ॲज अ नेम इंडिकेट, सुपर मीन्स एक्स्ट्रा, राईट? ॲव्हरेज प्रॉफिटपेक्षा किंवा नॉर्मल प्रॉफिटपेक्षा जे एक्स्ट्रा प्रॉफिट आपल्याला होतं किंवा मिळतं त्याला म्हणतात सुपर प्रॉफिट. मग सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला दिलेला आहे? सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. सी, सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. सगळीकडे मी शॉर्ट फॉर्म लिहिलेले आहेत. सुपर प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे एक्स्ट्रा किती आपल्याला प्रॉफिट झालेला आहे तो फाइंड आउट करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल. ॲव्हरेज प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करतात? आत्ताच आपण बघितलेलं होतं. टोटल प्रॉफिट जेवढे नंबर ऑफ इयर्स दिलेले असतील सगळ्या प्रॉफिटचे ॲडिशन, त्याच्यातून लॉस लेस करायचा आहे डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. जेवढ्या इयर्सचा तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे तेवढ्या इयर्सने डिवाइड करायचं आहे, म्हणजेच आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळतो. मायनस नॉर्मल प्रॉफिट. नाव नॉर्मल प्रॉफिट मीन्स व्हॉट? सी, एखादा बिझनेस आहे आणि त्यांना मार्केटमध्ये चेक करायचं आहे की आत्ताच्या करंट सिच्युएशनप्रमाणे आपला गुडविल, आपलं जे बिझनेसचं गुडविल आहे त्याप्रमाणे आपल्याला किती प्रॉफिट होईल. नॉर्मल मीन्स असंच अप्रॉक्सिमेटली ती व्हॅल्यू जी असते त्याला म्हणतात नॉर्मल प्रॉफिट. मग नॉर्मल प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय दिलेला आहे? नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. हा फॉर्म्युला आहे नॉर्मल प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी. ओके, नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईडची व्हॅल्यू दिलेली असते सममध्ये, किंवा कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजेच काय? जेवढं कॅपिटल असतं बिझनेसमध्ये, किंवा ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. ओके, जेवढे ॲसेट्स असतील त्याच्यातून लायबिलिटीज लेस केल्यानंतर जी अमाऊंट उरते ती अमाऊंट असते कॅपिटल एम्प्लॉईडची, किंवा कॅपिटल प्लस रिझर्व्ज अँड सरप्लस जे पुढे आहे तुम्हाला. आता इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे
कॅपिटल एम्प्लॉईडची व्हॅल्यू दिलेली असणार आहे इंटू NRR मीन्स नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती असेल, मार्केटमध्ये किती आपल्याला अप्रॉक्सिमेटली प्रॉफिट मिळू शकतो, किती पर्सेंट, ते प्रॉफिटचे पर्सेंटेज दिलेले असतात डिवायडेड बाय 100. हा नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे. ओके, आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ॲव्हरेज प्रॉफिट, कारण आपला फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिटचा ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ना टोटल प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी सगळ्याची ॲडिशन करायची आहे, लॉस लेस करायचा आहे. म्हणजेच 80,000 प्लस 95,000 प्लस 1,10,000 मायनस 40,000 प्लस 85,000 किती येतात 3,30,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स किती आहेत 1 2 3 4 5 5 इयर्स इज इक्वल टू 3,30,000 डिवायडेड बाय 5 66,000. 66,000 काय आहे ॲव्हरेज प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. क्लिअर. नेक्स्ट नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. कॅपिटल एम्प्लॉईड किती दिलेले आहेत 3,50,000 into NRR that is normal rate of return 12%. 12 divided by 100. याचा कॅल्क्युलेशन करायचं आहे 3,50,000 into 12 divided by 100 42,000. हा काय आहे नॉर्मल प्रॉफिट आहे. सुपर प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सुपर प्रॉफिट is equal to average profit minus normal profit. average profit आहे 66,000 minus normal profit 42,000. दोघांची सबट्रॅक्शन 66 minus 42,000 24,000. 24,000 काय आहे सुपर प्रॉफिट आहे. सुपर प्रॉफिट मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बाय सुपर प्रॉफिट मेथड. मग कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलचा फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सुपर प्रॉफिट किती आहे 24,000 इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस सम मध्ये दिलेले असतात. सी गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 इयर्स ऑफ परचेस. म्हणजेच 2 इयर्सचं आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. 24,000 इंटू 2 इज इक्वल टू 48,000. ही कसली अमाऊंट आहे गुडविलची. क्लिअर. खूप इझी आहे. सी सुपर प्रॉफिट मेथडने आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल डिसाईड करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही इन्फॉर्मेशन एवढी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते. नंबर ऑफ इयर्स आणि त्याच्या अमाऊंट दिलेल्या असतात. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. म्हणजेच ऑफकोर्स आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिटच्या अमाऊंट्स फाइंड आउट करायच्या आहेत. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. सगळ्याची टोटल करायची आहे आणि नंबर ऑफ इयर्सने डिवाइड करायचं आहे म्हणजे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळेल. नेक्स्ट नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. राईट. मग कॅपिटल एम्प्लॉईडची अमाऊंट दिलेली असते 3,50,000 किंवा कॅपिटल एम्प्लॉईडची आपण अमाऊंट कशी डिसाईड करू शकतो कॅपिटल प्लस रिझर्व्ज अँड सरप्लस जे दिलेले असतील ते,
किंवा ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. ओके, इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड इटसेल्फ. मग कॅपिटल एम्प्लॉईड दिलेला आहे इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12%. सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून नॉर्मल प्रॉफिट मिळतो. नाव सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट, जो आपल्याला 24,000 मिळालेला आहे. सुपर प्रॉफिट मिळाला आहे. आता आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करायचं आहे. म्हणजेच काय, सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सुपर प्रॉफिटची अमाऊंट आणि त्याला जेवढे नंबर ऑफ इयर्स सममध्ये दिलेले असतील त्याने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच गुडविलची अमाऊंट मिळणार आहे. ओके, I hope you are very clear about average profit method and super profit method. If you have any comment or doubt regarding this concept, then please comment in comment box. Now we'll stop here today and we'll see next topic in next lecture. Please don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.